चहाला बोलवले पण दागिने लुटण्याचा विचार आणि त्यासाठीच सोग्रबीला मोहम्मद फैजने केले ठार। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आणि आजची घटना ही बघायची आपल्याला मुंबईमधली। तर एका आजीच्या अशीच दागिने चोरून हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि हत्या झालीच। तर महिलांना दागिन्याची मोठी हौस असते आणि आयुष्यभर राबून संसाराचा गाडा हाकत असताना त्यातून थोडीफार बचत करून महिला दागिने बनवतात। पण हेच दागिने काही वेळा जीवावर बेततात आणि सोने चांदीचे दागिने चोरून ते बाजारात विकले की लगेच हातात पैसा येतो। या समाजातून चोरटे लुटमार करतात आणि काही वेळा दागिने वाचवण्याच्या विचारात जीव गमावण्याची वेळ मात्र येत असते। याचे विदारक घडणारी घटना ही मुंबईमध्ये नुकतीच घडलेली आहे। तर एका ओळखीच्या तरुणाने बोलवले म्हणून 70 वर्षीय महिला त्याच्या घरात गेली। त्याने चहाच्या निमित्ताने बोलवले असले तरी त्याचा नजर तिच्या दागिन्यावरती होती। त्याने तिला धमकावत दागिन्याची मागणी केली, तेव्हा मात्र ती वृद्ध घाबरली आणि ती तिथून जाण्याचा प्रयत्न करू लागली। त्याने तिचा जीव घेतला। इतकेच नाही तर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। पण कर्तव्यदक्ष पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना संशयिताला मात्र एकदम पद्धतशीरपणे बेड्या ठोकल्या। बघूया सविस्तर घटना काय घडली, कोण कुठलं काय कसं झालं। तर मोहम्मद फैज रफिक सय्यद उर्फ बाबा वय 27 हा पत्नी आणि छोट्या मुलासह चिंदी गल्ली येथे राहत होता। आता चिंदी गल्लीमध्ये पूर्वी सुग्राबी हुसेन मुल्ला हिचं वय 70 आणि ही महिला राहत होती, म्हणजे ही आजी। गेले 25-30 वर्षे त्या परिसरातील राहत असल्याने तिला परिसरातील सगळेच लोक बऱ्यापैकी ओळखत होते आणि एक कष्टकरी प्रामाणिक महिला अशी तिची सगळ्याकडे ओळख होती, एक ख्याती होती। पण मात्र तिचा एक मुलगा रमजान मुल्ला हा वडळा संगमनगरमध्ये म्हणजे वेगळ्या भागामध्ये राहत होता। पण म्हणजे दुसरा जो मुलगा होता तो दुसरा मुलाचं नाव रशीद मुल्ला आणि हा नवी मुंबईमध्ये येथे राहत होता। आता मुलाचे संसार सुरू झाले तेव्हा सुग्राबी ही तिचा मुलगा रशीद याच्याकडे हिम्मतनगर वडळा येथे राहू लागली। पण आयुष्यभर कष्ट केले असल्याने तिला घरी बसून राहणे मान्य नव्हते। हातपाय हालतात तोवर काम करायचे, कष्टाची भाकर खावी या विचाराने त्या काही घराची कामे करून उदरनिर्वाहापुरती कमाई करत होत्या। आता गेली 20 वर्ष सुग्राबी या प्रामाणिकपणे वकिलाच्या घरी काम करत होत्या आणि या घराजवळच राहणाऱ्या मोहम्मद फैज रफिक सय्यद उर्फ बाबा याच्याशी तिची ओळख झाली होती। मात्र घडला असं 24 ऑक्टोबरच्या रोजी सुग्राबी घरकाम आटपून सायंकाळी 5:30च्या सुमारास घराकडे निघाली होती आणि ती लगबगीने निघाली असतानाच तिला मोहम्मद फैज रफिक सय्यद उर्फ बाबा याने आवाज दिला आणि तो परिचयाचा असल्यामुळे ती काही घाबरली नाही, काय तिच्या मनामध्ये वेगळा विचार आला नाही आणि ती थांबली आणि त्याच्याकडे जाऊ लागली, त्याच्याकडे गेली। यावेळी सुग्राबी हिच्या अंगावरील दागिने पाहून मोहम्मदला मात्र मोह फुटला होता आणि त्याला तिच्याबद्दल सगळी माहिती होती, त्यामुळे तिच्या अंगावरील दागिने लुटण्याचा विचार त्याच्या मनामध्ये आला। त्याने तो तातडीने तडीस नेण्यास जलद गतीने हालचाली सुरू केल्या। तो तिला चहा पिण्याच्या बहाने घरात घेऊन गेला। यावेळी घरात कोणी नव्हते आणि मोहम्मदची पत्नी ही तिच्या नातेवाईकांकडे गेली होती। घरात फक्त तो आणि सुग्राबी असे दोघंच होते आणि याच संधीचा फायदा घेऊन सुग्राबीकडे दागिन्याची मागणी मात्र तो करत होता। आणि हे ऐकून ती आजी ही थोडी घाबरली, थोडी चपापली आणि तिला काय बोलावं हे कळत नव्हतं। पण याने चहाला म्हणून बोलवले, पण त्याच्या मनामध्ये वेगळाच डाव काहीतरी चालला होता हे आता त्या आजीच्या लक्षात आलं आणि ती मनातून घाबरली। त्याच्या घरामध्ये कोणीच नसल्याचे तिला घरात आल्यानंतर लक्षात आले। पण तो ओळखीत असल्यामुळे ती तेव्हा आली होती, बसली होती। पण मात्र आता त्याने दागिने मागितल्यानंतर मात्र तिला काय बोलावे हे मात्र सुचत नव्हतं आणि ती घाबरली आणि बाहेरून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागली। पण तो सावध होता। ती जागची उठत असतानाच त्याने तिच्या डोक्यावरती लोखंडी रॉडचे लागोपाठ घाव घातले आणि यात सुग्राबीचा जागेवरच मृत्यू झाला। काही क्षणात काय झाले त्यालाही समजले नाही आणि तो भानावरती आला तेव्हा मात्र उशीर झाला होता। आपल्या हातून घडलेल्या खुनामुळे तो खजील झाला होता, मात्र हा खून त्याच्या हातून आता घडला होता। हे शेजारी रहिवाशांना कळले तर आपली खैर नाही, आपला अपमान, आपल्यावरती वेगळे विचार लोक करतील आणि पोलिसही आपल्याला सोडणार नाहीत, असे एक नव्हे तर अनेक विचार त्याच्या मनामध्ये मात्र येऊ लागले। पण आता काहीही करून हा खून लपवलाच पाहिजे या विचाराने त्याने हालचाली सुरू केल्या। त्याने मृतदेह एका गोणपाटात भरला, त्यानंतर त्याने ती गोणी घरातील पोटमाळ्याच्या खिडकीतून बाहेर फेकून दिली। आता आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची तयारी केली होती। तिची ओळखच पटू नये यासाठी त्याने मृतदेहावर वेगवेगळे पदार्थ टाकून आग लावली होती आणि मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला होता। आता आली तारीख 26 ऑक्टोबर
आता 26 ऑक्टोबरच्या रोजी मात्र 12 वाजण्याच्या सुमारास श्रीकांत सुदाम सोनवणे हे रेल्वे स्टेशनचे इन्चार्ज ट्रक एक्झिबिशन होते आणि ते त्या गाडीमधून चालले असतानाच त्यांना मात्र एक 35 ते 50 वर्षाच्या वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत त्यांना तिथं दिसून आला. आता त्यांनी लगेच या घटनेची माहिती वडळा पोलिसांना दिली. आता त्या दिवशी वडळा पोलीस ठाण्यातील महिला ड्युटीवरती होती आणि ते ऑफिसर म्हणजे अमृता गारोळे मॅडम. आता त्यांनी घटनेची माहिती वरिष्ठ पोलिसांना दिली आणि सर्व यांची टीम ही पथकासह त्यांच्या घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाची व मृतदेहाची तपासणी केली, पण घटनास्थळी अर्धवट स्थितीत एका महिलेचे हातपाय, डोक्यावरचे मेहंदी लावलेले लाल रंगाचे केस जळलेल्या अवस्थेत आढळून आले. परंतु मारेकरांनी कोणतीही पुरावा मागे ठेवला नव्हता आणि पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाची पाहणी करून घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला आणि तो मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयाकडे रवाना केला. फिर्यादी श्रीकांत सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता गुन्हा झाला होता, सगळ्या गोष्टी घडल्या होत्या, पण मात्र एका महिलेचा अर्धवट जळलेला अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने मात्र वडाळा परिसरात सर्वत्र खळबळ उडाली होती. सगळ्या लोकांमध्ये चर्चा चालू होती, कोणी केला असावा, का केला असा हा खून, या वयस्कर आजीचा काय चुकी असेल आजीची, अशा वेगवेगळ्या बातम्यांना हे उदाहरण आलं आणि या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त संजय सर यांची सर्व टीम घेऊन हे तपासाला लागले. पण मात्र आता तपासाला लागल्यानंतर यांनी काय केलं, सोबत 12 पथके घेतली आणि ही पथके गुन्ह्यातील मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी वडाळा पोलीस ठाणे हद्दीतील चिंदीनगर आणि येथील सगळ्या भागामध्ये ती विचारपूस करू लागले. आता हद्दीत कोणी महिला बेपत्ता आहे का याची चौकशी त्यांनी केली, पण मात्र याच्या चौकशीचा काही त्यांना पुरावा भेटत नव्हता. तसेच मृतदेहाचे फोटो व मृतदेहावरील दागिन्याचे फोटो काढून वडाळा व आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्धीपत्रक वाटप केलं, सोशल मीडियावरती टाकलं, होतोपर्यंत सगळ्या गोष्टी केलं त्यांनी, पण मात्र त्याच्यातून त्यांना काही साध्य झालं नाही. आता मात्र 3-4 दिवसापासून त्यांच्याकडे काम चालू होतं पोलिसांचं, पण मात्र त्यांच्या एक मनामध्ये विचार आला की 3 ते 4 दिवसापासून त्यांच्याकडे काम करणारी महिला सुगरानी हुसेन मुल्ला ही कामावर येत नसल्याचे मात्र त्यांच्या मुलांनी सांगितलं. पोलीस तपासादरम्यान सुगराबी मुल्ला यांचा एक मुलगा रमजान मुल्ला हा वडाळा संगमनगर हिम्मतनगर, तर दुसरा मुलगा रशीद मुल्ला हा उल्वे नवी मुंबई येथे राहत असल्याची बातमी त्यांना कळली. त्यांनी मुलांना बोलून घेतलं. मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे त्यांच्या आईबद्दल विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले की आमची आई सुगराबी ही शहीद भगतसिंग रोड परिसरातील राहणाऱ्या अरिपा खालची यांच्याकडे घरकाम करण्यासाठी जात असे. मात्र गेली 3-4 दिवसापासून आईकडे घरकाम करण्यासाठी आलीच नाही. मात्र त्या काजींनी त्यांना फोन करून सांगितलं की आई, तुमची जी आई आहे ती आमच्याकडे कामाला आली नाही. पण यांना वाटलं, एका मुलाला वाटलं दुसऱ्या मुलाकडे गेली असावी आणि त्या दुसऱ्या मुलाला वाटलं की याच्याकडे गेला असावी, कारण त्या आजी दोन्ही मुलाकडे अधूनमधून जात होती. त्यामुळे हे असं उत्तर देऊ लागले. याच्यानंतर घडलं असं की त्या पोलिसांना या दोन्ही मुलावरती थोडा संशय येऊ लागला. आता त्यांनी काय केलं, पोलिसांनी यांना दोघांना कचाट्यामध्ये घेतलं आणि यांच्याकडून एक शांतपणे सगळी सविस्तर घटना ऐकून घेतली. पण मात्र यांच्याकडून असं काही त्यांना संशयास्पद एक वाटून येत नव्हतं. संशय तर येत होता, पण त्यांच्या बोलण्यामध्ये मात्र असं काही येत नव्हतं. परंतु तिचा इतकं निर्दयपणे खून केले कोणी हे मात्र रहस्य अजून उलगडत नव्हतं आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपासही सुरू होता. मात्र घडलं असं की पोलिसांनी या खुनाबद्दल सुगराबी आणि त्यांची 2 मुले यांनाही आता घेतलं होतं तपासामध्ये. यांनाही बेपत्ता असताना यांची साधी मिसिंगची तक्रार तुम्ही का नोंदवली नाही, हाही प्रश्न त्या पोलिसांनी त्या 2 मुलांना विचारला. त्यामुळे त्यांनी दोघांनी अशीच उत्तरं दिली की मी इकडे होतो, मी तिकडे होतो, अशी फेकाफेकीची उत्तरं दिली. पण मात्र हे दोघे भाऊ कितपत खरे बोलतात हा प्रश्न असल्यामुळे या दोघांवर संशयाची सुई वळवली होती आणि पोलिसांनी त्या दोघांकडे कसून चौकशी केली, परंतु त्यातून काही निष्पन्न झालं नाही. आता गुन्ह्याच्या अनुषंगाने मात्र एक शेवटचा पर्याय म्हणजे श्वानपथक घेतलं, फिंगरप्रिंटचे अधिकारी घेतले, न्यायसहाय्यक आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा कालिनी सांताक्रूज मुंबई यांच्या मदतीने घटनास्थळावरून भौतिक पुरावे म्हणजे ही एक CID टाईप एक टीम यांची ते घेऊन घटनास्थळावरती पोहोचले. आता तिथे घटनास्थळावर पोहोचल्यानंतर तिथे त्यांनी हे सगळे पुरावे सगळ्या गोष्टी घेतल्या आणि तिथे CCTV कॅमेऱ्यामधून तपासून आरोपीचा शोध घेण्यात आला. आता खबऱ्यांकडून काही माहिती मिळते का याची चाचपणी करण्यात आली. त्याचवेळी शहीद भगतसिंग रोडवर चिंदी गल्ली येथील इटर्नल दोस्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग बिल्डिंगमध्ये सुगराबी मुल्ला ही कामाला जात होती. तेथील ती बाहेर पडताना दिसली आणि समोरच असलेल्या मोहम्मद फैज रफिक म्हणजे हा खुनी
याच्या घरामध्ये ती घुसलेली मात्र पोलिसांना या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसली आणि इथूनच ह्या घटनेला एक वेगळं वळण लागलं, या तपासाला एक वेगळं वळण लागलं आणि आता खुनापर्यंत जाणं मात्र पोलिसांची एक सोपं झालं होतं. घराची चौकशी केली असता ते घर संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. कसून चौकशी केली असता त्याने उडवडीची उत्तर दिली. आता हे मात्र प्रत्येक जण देत असतो, पण पोलिसांसमोर खुनी हा कबूल होतोच आणि याला होवंच लागतं. परंतु मिळालेल्या माहितीनुसार एक संशयामधून मात्र त्याला अजून थोडा एक प्रसाद दिला, थोडासा एक दुजोरा मिळाला. मग सरतेशेवटी मोहम्मद फैज यांनी काय केलं, गुन्ह्याची कबुली पोलिसांजवळ दिली. आता ही कामगिरी पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी पोलीस आयुक्त यांनी घेतली आणि याला न्यायदातासमोर हजर केलं आणि योग्य पद्धतशीर जी कारवाई यांनी केली. यशस्वीपणे या सर्व पथकांनी ही कारवाई पूर्ण केली. तर अशी ही घटनेला इथे शोल फिरावा लागतो मित्रांनो. अशी एक घटना ही घडलेली आहे. आपण विश्वास कितीपत कोणावरती ठेवायचा आणि किती ठेवायचा याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे. आणि आपण काही गोष्टी काय करतोय, कशा करतोय, दागिने घालून कुठं जातोय, कुठं नाही जातोय याचा विचार केला जाईल. म्हणजे समाजामध्ये एकदम विकृत लोक असे तयार होत आहेत, त्यांच्या मनामध्ये एक विकृती अशी तयार होती. चोरी, चपाटी, मारहाण, खून, वासना या सगळ्या गोष्टी समाज जास्त भरकट चालला आहे. लोकांच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी घुसत चालल्या आहे आणि ते कोण काय करेल, कोण विश्वासात आता ओळखीचा माणूस असतानाही हा मात्र इथं खुनाचा प्रकार घडला. दागिने चोरण्यासाठी त्याने एवढ्या वयस्कर आधीचा खून केला. तर काहीही घडू शकतं, काही कोणतीही घटना होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक क्षणाला माणसाने सावध राहिलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाने एक शांतपणे विचार केला पाहिजे, तेव्हाच त्या घटना पुढे चालवल्या पाहिजे. तर भेटूया अशाच वेगळ्या क्राईम स्टोरीमध्ये पुढच्या वेळेस. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची.